नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला फिजिक्स स्टुडंट रमेश बेंडकर या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आजच्या लेक्चरला आपण आज मेजरमेंट ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी हे कशा पद्धतीनं जीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली गेली, कशा पद्धतीनं त्याचं युनिट येतं हे सर्व डिटेलमध्ये बघणार आहोत। तर सुरुवात करूया। मेजरमेंट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी जो कोणी फाइंड केला होता हेनरी कॅव्हेंडिश यांनी कधी 1798 मध्ये। त्यांनी काय केलं होतं, एक एक्सपेरिमेंट केलं होतं। काय केलं होतं, एक एक्सपेरिमेंट केला होता आणि एक्सपेरिमेंटच्या बेसिसवर त्यांना जीची व्हॅल्यू भेटलेली आहे बघा, जे आपण आज सांगतो 6.67408 × 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर अशी व्हॅल्यू सांगत असतो आपण। पण ती व्हॅल्यू कशा पद्धतीने आली, कशा पद्धतीने यांनी कॅल्क्युलेट केली आणि ते नेमकं करत काय होते, जीचीच व्हॅल्यू फाइंड करत होते का आणि त्यांना जीचीच व्हॅल्यू कशा पद्धतीने भेटली, या सर्व गोष्टींचं आज आपण डिस्कशन करणार आहोत। तर चला सुरुवात करूया। त्यांनी काय केलं, एक अशा पद्धतीचं एक्सपेरिमेंट केलं। काय केलं त्यांनी, एक रिजिड सपोर्टला एक स्ट्रिंग कनेक्ट केली। अशा पद्धतीने स्ट्रिंग टाईटली फिट केली किंवा फिक्स केली असं म्हणू शकतो आपण। आणि ही जी स्ट्रिंग होती त्या स्ट्रिंगकडे इलॅस्टिक प्रॉपर्टी होती। इलॅस्टिक प्रॉपर्टी म्हणजे कसली प्रॉपर्टी, ज्या मटेरियलकडे इलॅस्टिक प्रॉपर्टी असते म्हणजे काय, तर त्याच्याकडं रिस्टोरिंग फोर्स असतं। काय असतं, रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय, समजा याला जर अशा पद्धतीने ट्विस्ट केलं, आपल्या मराठी भाषेत सांगायचं झालं तर आपण पिरगळलं म्हणतो। तर आपण ज्यावेळेस ते फोर्स काढू, ते पिरगळलेलं सोडून देऊ, त्यावेळेस ते आहे त्याच पोझिशनला येतं। याला म्हटलं जातं रिस्टोरिंग फोर्स। अशा पद्धतीची इलॅस्टिक प्रॉपर्टी असणारी एक स्ट्रिंग, एक दोरी त्यांनी घेतली आणि ती टाईट केली रिजिड सपोर्टला, म्हणजे फिक्स सपोर्टला टाईट केली। त्यानंतर काय केलं, त्यांनी एक बार घेतला ज्याची लेंथ कॅपिटल, एक बार घेतला ज्याची लेंथ कॅपिटल एल आहे आणि S1 आणि S2 या पोझिशनला मास M1 आणि M2 अशा पद्धतीने त्या बारवरती कनेक्ट केलेत। आणि त्यांचा जो डायमीटर आहे तो 5 सेंटीमीटर आहे सांगितलेलं आहे प्रत्येकी। याचा सुद्धा डायमीटर 5 सेंटीमीटर असेल आणि या मास M1 चा सुद्धा 5 सेंटीमीटर असणार आहे। त्याचबरोबर दोन असे मासेस घेतले ज्यांचे डायमीटर 20 सेंटीमीटर होते। याचा सुद्धा डायमीटर 20 सेंटीमीटर असेल। M1 चा डायमीटर 20 सेंटीमीटर, M2 चा डायमीटर 20 सेंटीमीटर। अशा पद्धतीने हे दोन स्पेअर घेतले। टोटल त्यांनी 4 स्पेअर घेतले, हे दोन आणि हे दोन, आणि हे चारीच्या चारी स्पेअर लीड या मेटल पासून तयार केले होते। कशापासून, लीड या मेटल पासून तयार केलेले होते। ते अशा पद्धतीनं त्यांनी एक्सपेरिमेंटची अरेंजमेंट केली, जसे की डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीनं। आणि हे जे मासेस होते ते व्हेरिएबल, म्हणजे आपण त्यांना व्हॅरी करू शकत होतो, त्यांचे डिस्टन्स आपण ठरवू शकत होतो, कशा पद्धतीने त्यांचा अँगल ॲडजस्टमेंट करायचा हे सर्व। हा जो बार आहे समजा तो अशा पद्धतीने व्हर्टिकल असणार आहे, ही स्ट्रिंग अशी असेल आणि त्याच्या भोवती इथे एक मास असेल, इथे एक मास असेल, इथे एक मास प्रेझेंट असणार आहे, इथे एक मास प्रेझेंट असणार आहे। या मासला आपण व्हॅरी करू शकत होतो, कमी जास्त अंतर करू शकत होतो। लक्षात येते का बघा तुमच्या, आपण या मासेसला मूव्ह करू शकत होतो, एकतर त्या या मासेस पासून दूर नेऊ शकत होतो किंवा जवळ आणू शकत होतो। त्यांच्यातलं जे डिस्टन्स असतं, जे की आपण आर नी रिप्रेझेंट करतो, ज्यांच्यातलं जे डिस्टन्स असतं ते आपण आर नी शो करत असतो। यांचं सेंटर टू सेंटर डिस्टन्स किंवा याच्या सेंटर टू सेंटर डिस्टन्स हे आर नी रिप्रेझेंट करत असतो, शो करत असतो। हे डिस्टन्स आपण व्हॅरी करू शकतो। अशा पद्धतीनं त्यांनी ॲडजस्टमेंट केली, अरेंजमेंट केली, त्याला म्हटलं जातं कॅव्हेंडिश बॅलन्स। काय म्हटलं जातं, कॅव्हेंडिश बॅलन्स। आणि हे M1 M2 जे होते, म्हणजे स्मॉल मासेस जे होते, जे की S1 आणि S2 या पोझिशनवरती होते, त्यांचं जे मास होतं ते दोन्हीचं सेम होतं। इथं स्मॉल M नी दाखवलेलं आहे। त्याचबरोबर हे लार्ज स्पेअर जे होते, लार्ज जे मासेस होते M1 आणि M2, हे M1 हे M2, हे कॅपिटल M, म्हणजे हे सुद्धा इक्वल मासेस होते। म्हणजे याचं 10 kg असेल तर हा सुद्धा 10 kgचा असेल, याचा 2 kg असेल हा सुद्धा 2 kg असणार आहे। अशा पद्धतीनं त्यांनी एक्सपेरिमेंटची अरेंजमेंट केली। त्यानंतर पुढे बघा, इथं मिरर त्यांनी कनेक्ट केलेलं त्या स्ट्रिंगलाच।
आणि एक सोर्स जो की मोनोक्रोमॅटिक सोर्स यूज केला होता. मोनोक्रोमॅटिक सोर्स म्हणजे नेमकं काय, तर एक तर तो सोडियमचा असेल सिंगल लाईट, सिंगल वेवलेंथ किंवा सिंगल कलरची लाईट प्रोड्यूस करणारा जो सोर्स असतो त्याला मोनोक्रोमॅटिक सोर्स असं म्हटलं जातं. मोनो मीन्स सिंगल, क्रोमॅटिक मीन्स कलर. मोनोक्रोमॅटिक सिंगल कलर प्रोड्यूस करणारा सोर्स, निर्माण करणारा सोर्स त्याला मोनोक्रोमॅटिक सोर्स असं म्हटलं जातं. मग एकतर तो सोडियमचा वापरला असेल किंवा लेझर म्हणू शकताय तो वापरलेला असू शकेल. हा कशासाठी वापरलेला, ही सगळी अरेंजमेंट कशासाठी केली, तर ज्या वेळेस हे लार्ज स्पेअर आपण स्मॉल स्पेअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आणतो. बघा मी काय म्हणतोय, हे लार्ज स्पेअर ज्या वेळेस त्या स्मॉल स्पेअर दोन जे स्मॉल स्पेअर आहेत, म्हणजे इथे एक स्पेअर आहे, इथे एक स्पेअर आहे, दोन गोळे आहेत असं समजा. या दोन स्पेअरच्या जवळ जर आपण अशा पद्धतीने एवढ्या अंतरावरती असेल आणि इथं जर आणला तर यामध्ये काय फरक पडणार आहे, तर याच्यावर जे फोर्स लागणार आहे ते जास्त प्रमाणात असणार आहे. कधी ज्यावेळेस हे डिस्टन्स कमी करू त्यावेळेस आपल्याला माहित आहे, काय माहिती आहे, ही जर अर्थ असेल, अर्थच्या सेंटरपासून जर आपण दूर दूर गेलो तर जे फोर्स असतं ते कमी कमी होत जातं. आपला फॉर्म्युला आठवते का बघा, F इज इक्वल टू G इंटू एम अपॉन आर स्क्वेअर. हा जर आर म्हणजे डिस्टन्स, हा जर वाढवत निघाला तर हा फोर्स कमी होणार आहे, कारण हे दोन्ही एकमेकाला कशा आहेत, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत म्हणजे काय, डिस्टन्स वाढलं तर फोर्स कमी होणार, आणि हे जर कमी झालं, डिस्टन्स कमी झालं तर फोर्स इन्क्रीज होणार आहे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत ना. मग हे डिस्टन्स इथं बघा, हे डिस्टन्स हे जर कमी कमी करत आले, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं अशा पद्धतीने इथे एक स्पेअर आहे, इथे एक स्पेअर आहे, आणि हे दोन साईडचे जे मुव्हेबल स्पेअर आहे, या जर स्पेअरला आपण जवळ आणलं तर जास्त प्रमाणात फोर्स याच्यावरती ऍक्ट करेल, याला खेचलं जाईल जास्त प्रमाणात. येते का लक्षात बघा तुमच्या. मग इथं लक्ष द्या, याची अरेंजमेंट कशासाठी केलेली होती, हे अशा पद्धतीने का अरेंज केलेलं होतं. मग ज्या वेळेस हे फोर्स याच्यावरती ऍक्ट होईल, हे याच्यावरती या डायरेक्शननं फोर्स ऍक्ट होणार आहे, आणि त्यामुळे काय होणार आहे, यांची डिस्प्लेसमेंट होणार आहे. याची डिस्प्लेसमेंट या डायरेक्शन होईल, याची डिस्प्लेसमेंट या डायरेक्शन होईल. येते का लक्षात, या दोघांची डिस्प्लेसमेंट या डायरेक्शन होणार, एकमेकाला अपोजिट डायरेक्शन. त्यामुळं या स्ट्रिंगमध्ये काय होणार आहे, स्ट्रिंगमध्ये फरक पडणार आहे, म्हणजे त्याच्या पोझिशनमध्ये फरक पडणार आहे. येते का लक्षात. ही काय होईल, याची इलास्टिक प्रॉपर्टी शो करेल. इलास्टिक प्रॉपर्टी शो करेल म्हणजे काय होईल, ट्विस्ट होईल. काय होईल, ट्विस्ट होईल. ट्विस्ट झाली म्हटलं की या सोर्स वरून या मिररवरती जी पडलेली लाईट असते, जी की रिफ्लेक्ट करून या स्केलवरती आलेली असते, इनिशियल पोझिशनला पाहिलं तर काहीतरी पर्टिक्युलर पॉईंटवरती असणार आहे. मात्र ज्या वेळेस याच्यावरती फोर्स अप्लाय होईल आणि हा बार ज्यावेळेस ट्विस्ट होईल, अशा पद्धतीने ट्विस्ट होईल, त्यावेळेस इथं टॉर्क काहीतरी प्रोड्यूस होणार आहे, आणि टॉर्क प्रोड्यूस झालं, हा मिरर मुवमेंट करेल. मिरर मुवमेंट केला म्हणजे या स्केलवरती काहीतरी डिफ्लेक्शन दाखवेल, आणि तो जो डिफ्लेक्शन दाखवलेला असतो तो अँगल थिटा असतो, त्याला ट्विस्टेड अँगल असं देखील म्हटलं जातं, जे की इथं प्रोड्यूस होणार आहे. ऍक्च्युली इथं प्रोड्यूस होणार आहे थिटा. येते का लक्षात बघा. ही ओरिजिनल पोझिशन झाली, इक्विलिब्रियम पोझिशन झाली, ज्यावेळेस हे खूप दूर आहे, हे मास आणि हे मास M2 हे खूप दूर आहेत. M1 आणि M2 या स्मॉल M1 आणि स्मॉल M2 पासून खूप दूर आहे. त्यावेळेस हे काय होणार आहे, स्थिर असणार आहे, स्टेबल असणार आहे. पण ज्या वेळेस ते जवळ आणून त्यावेळेस काय होणार आहे, ते एकमेकांकडे खेचले जाणार आहेत. अपोजिट डायरेक्शन खेचले जाणार आहे. म्हणजे कोणाच्या अपोजिट डायरेक्शन, M1 या डायरेक्शनने खेचला जाईल, M2 या डायरेक्शनने खेचला जाणार आहे. येते का लक्षात. म्हणजे हा जो स्ट्रिंग आहे, हा जो दोरा आहे तो ट्विस्ट होईल, जो की 100 सेंटीमीटर लेंथचा तुम्हाला बुक मध्ये दिलेला आहे. तो काय होईल, ट्विस्ट होईल, त्याच्यामध्ये टॉर्क प्रोड्यूस होईल. येते का लक्षात. त्यामुळं इथं काहीतरी अँगल क्रिएट होईल. मग आता इथपर्यंत आलोय आपण, हे टॉर्क म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर इथं होणारे डिस्प्लेसमेंट जे आहे ते अँग्युलर डिस्प्लेसमेंट होणार आहे. लिनियर डिस्प्लेसमेंट आपण कशाने दाखवतो, S ने दाखवतो.
आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट असते किंवा रोटेशनल डिस्प्लेसमेंट असते ती थिटाने रिप्रेझेंट करतो किंवा आर थिटाने रिप्रेझेंट करतो. म्हणजे या दोघांचं रिलेशन आपण अशा पद्धतीने सांगू शकतो. बघा हे लिनियर रिलेशन आहे, त्याचबरोबर हे अँग्युलर किंवा रोटेशनल रिलेशन आहेत. याला लिनियर किंवा ट्रान्सलेशनल म्हटलं जातं, तर याला अँग्युलर किंवा रोटेशनल म्हटलं जातं. ह्या काही कन्सेप्ट आहेत, ह्या लक्षात ठेवायचे, नोट डाऊन करून ठेवायचे. या सर्व कन्सेप्ट ज्या आहेत ते तुम्हाला नेक्स्ट इयरला म्हणजे 12वीला आहेत, पण आता तुम्ही हे तात्पुरते रिलेशन लक्षात ठेवायचे. हे डिटेलमध्ये आपण 12वीत बघणार आहे. पहिल्याच टॉपिकमध्ये आहे रोटेशनल डायनॅमिक्स. बघा आता यस म्हणजे काय असतं. यस म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट. एखादी वस्तू जर लिनियरली डिस्प्लेस होत असेल त्याला तिथं आपण लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणतो. आणि एखादी जर वस्तू अँगलमध्ये डिस्प्लेसमेंट करत असेल, एखादी जर वस्तू अँगलमध्ये डिस्प्लेसमेंट करत असेल, उदाहरणार्थ आपला जो मून आहे अर्थभोवती रिव्हॉल्व करतो, त्याची कशी डिस्प्लेसमेंट होते तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट होते. येते का लक्षात बघा. अशा पद्धतीने आपण रिलेशन समजून घेऊ शकतो. ते जे आहे यस लिनियर डिस्प्लेसमेंट आहे ती यस मी डिनोट केली जाते, दर्शवली जाते. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट जी आहे ती थीटा किंवा आर थीटाने रिप्रेझेंट केली जाते. या दोघांमधलं रिलेशन सांगायचं झालं तर आपण असं आहे सांगू शकतो यस इज इक्वल टू आर थीटा. येते का लक्षात. त्यानंतर व्ही लिनियर व्हेलॉसिटी जर असेल, एखाद्या ऑब्जेक्टची सरळ रेषेतली व्हेलॉसिटी अशी जर असेल तर आपण व्हीने रिप्रेझेंट करतो. मात्र एखादी जर ऑब्जेक्ट अँग्युलर मध्ये किंवा सर्क्युलर मोशन करत असेल, येते का लक्षात, किंवा गोलाकार फिरत असेल तर त्यावेळेस तिथं अँग्युलर व्हेलॉसिटी असते आणि ती कशाने रिप्रेझेंट केली जाते, ओमेगाने रिप्रेझेंट केली जाते किंवा आर ओमेगाने रिप्रेझेंट केली जाते. आर ओमेगानं म्हणजे याचं आणि याचं जे रिलेशन सांगायचं झालं तर आर ओमेगा आहे असं सांगू शकतो. म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट किंवा लिनियर व्हेलॉसिटी आपण कशाने सांगू शकतो, व्ही ने रिप्रेझेंट करू शकतो. अँग्युलर व्हेलॉसिटी सांगायची असेल तर डब्ल्यू किंवा आर डब्ल्यू ने रिप्रेझेंट करू शकत असतो. त्याचबरोबर बघा हे जे ऍक्सेलरेशन आहे, आता एखाद्या वस्तूवरती आपण फोर्स अप्लाय करतो, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. त्याचं जे काही मास आहे त्याचबरोबर ती ऑब्जेक्ट त्याचं जे स्पीड आहे ते चेंज करणार आहे, पॉईंट टू पॉईंट टाइम टू टाइम चेंज करणार आहे. याला म्हटलं जातं ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. व्हेलॉसिटीमध्ये होणारा बदल कोणाच्या बाबतीत, कशाच्या बाबतीत, टाइमच्या बाबतीत. टाइममध्ये म्हणजे टाइम स्पॅन होत असताना व्हेलॉसिटीमध्ये किती बदल होतो, किती चेंज होतो, याला म्हटलं जातं ऍक्सेलरेशन. तर पुढे बघा ते कशाने रिप्रेझेंट केलं जातं, अँग्युलरमध्ये जर शो करायचं असेल तर ते अल्फाने रिप्रेझेंट केलं जातं. त्याचबरोबर आर अल्फानी देखील रिप्रेझेंट केलं जातं. काय आर अल्फानी, अँग्युलर किंवा रोटेशनल ऍक्सेलरेशन. अँग्युलर किंवा रोटेशनल ऍक्सेलरेशन कशाने रिप्रेझेंट केलं जातं, अल्फानी रिप्रेझेंट केलं जातं. आणि लिनियर ऍक्सेलरेशन असेल तर ए नी रिप्रेझेंट केलं जाईल, स्मॉल लेटर ए. त्याचबरोबर पुढे बघा लिनियर मास. एखाद्या ऑब्जेक्टचं मास, समजा हे ऑब्जेक्ट आहे याचं मास असेल, लिनियरली सांगायचं झालं तर आपण एम ने रिप्रेझेंट करतो. मात्र ती जर ऑब्जेक्ट लिनियर मोशन न करता अँग्युलर मोशन करत असेल, येते का लक्षात बघा, अँग्युलर मोशन करत असेल, अशा पद्धतीनं रोटेट होत असेल अँग्युलरमध्ये, सर्क्युलरमध्ये, तर त्यावेळेस आय नी रिप्रेझेंट केली जाते. त्याचंच मास असतं, मात्र ते जे मास आहे ते कशाने रिप्रेझेंट केलं जातं, आय नी रिप्रेझेंट केलं जातं. आणि याचं जे रिलेशन आहे किंवा हा जो आय आहे तो काय म्हणून यूज केला जातो, मुवमेंट ऑफ इनर्शिया. काय म्हणून यूज केला जातो, आय जो आहे तो मुवमेंट ऑफ इनर्शिया, आणि तो कोणाशी इक्वल असतो तर एम आर स्क्वेअरशी इक्वल असतो. कशाशी इक्वल असतो, एम आर स्क्वेअरशी. आता हे सर्व सांगतोय कशासाठी मी, तर याचा उपयोग आपल्याला इथं करायचा आहे, या रिलेशनमध्ये उपयोग करायचा आहे. हे तुमच्या बुकमध्ये दिलेलं नाही, डायरेक्ट दिलेलं आहे, पण इथं तुम्हाला त्याचा उपयोग करायचा. आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. तुम्ही एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवा, मी इथं लिहून ठेवतो, आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. आर स्क्वेअर, आर म्हणजे काय असतं तर डिस्टन्स असतं. येते का लक्षात. उदाहरणार्थ समजा हा ऍक्सिस आहे, काहीतरी एक्स वाय ऍक्सिस आहे असं समजूया. इथं हे इथं एक ऑब्जेक्ट आहे आणि या ऑब्जेक्ट अशा पद्धतीने रोटेट करते, म्हणजे फोर्स या डायरेक्शन लागते आणि ऍक्सेलरेशन याच्या फ्रंट साईडने होते. म्हणजे ज्या डायरेक्शनने फोर्स लावले त्याच डायरेक्शनने ऍक्सेलरेशन होते असं समजूया. मग अशा वेळेस काय होणार आहे बघा, हे काय करेल, अशा पद्धतीने अँग्युलर रोटेशन करणार आहे या ऍक्सिस भोवती. येते का लक्षात. मग हे जे डिस्टन्स आहे
ते आर आहे. तुम्ही काही डी सुद्धा म्हणू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. फक्त फॉर्म्युला काय चेंज होईल, मग इथं जर आर ऐवजी तुम्ही डी घेतलं तर एम इंटू डी स्क्वेअर असं होईल. काय मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू एम इंटू डी स्क्वेअर होईल. मग हे जर डिस्टन्स आपण आर मानत असू तर काय होणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया एम आर स्क्वेअर. येते का लक्षात बघा. आणि तोच आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. हा फॉर्म्युला आपण वापरणार आहोत पुढे जाऊन. पुढे बघा आता नेक्स्ट कन्सेप्ट टॉर्क. याला टॉर्क म्हटलं जातं. टॉर्क आणि फोर्स हे सेम आहे. काय कसे आहेत, सेम आहे. फक्त लिनियर मध्ये फोर्स जे आहे ते एफ ने रिप्रेझेंट केलं जातं, तर अँग्युलर मध्ये इथं सुद्धा शो केलेला आहे बघा. कारण या स्ट्रिंगची रोटेशन कशा पद्धतीने होणार, अशा पद्धतीने होणार. म्हणजे हा जो बार आहे, हा समजा बार असेल तर अशा पद्धतीने रोटेट होईल. आणि इथं ही स्ट्रिंग असणार आहे, ती सुद्धा ट्विस्ट होणार आहे. येते का लक्षात, अशा पद्धतीने ट्विस्ट होणार आहे, अशा पद्धतीने ट्विस्ट होणार आहे. म्हणजे समजा ही जर अशी असेल बघा, ही जर अशी स्ट्रिंग असेल आणि हा बार जो की लेंथ एलचा आहे तो अशा पद्धतीने असेल. याच्यावरती इथे एक मास आलं, इथे एक मास आलं, तर जवळजवळ मास आले तर काय होणार आहे, हे अशा पद्धतीने ट्विस्ट होणार आहे. हे ट्विस्ट झालं म्हणजे हे सुद्धा अशा पद्धतीने ट्विस्ट होईल. येते का लक्षात बघा तुमच्या. त्यामुळं इथं टॉर्क प्रोड्यूस होईल. टॉर्क प्रोड्यूस झाल्यामुळं तर म्हणजे हे टॉर्क कोणामुळे प्रोड्यूस होणार आहे, या फोर्समुळे प्रोड्यूस होणार आहे. कोणामुळं, फोर्समुळे प्रोड्यूस होणार आहे. आणि ते फोर्स कोणता आहे, ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे, अट्रॅक्शन फोर्स. त्याच्यामुळं या स्ट्रिंगमध्ये टॉर्क प्रोड्यूस होणार आहे, जे की टोनी रिप्रेझेंट केलं जातं हे अशा पद्धतीनं. आणि याचं जे रिलेशन असतं ते काय आहे बघा, हे सुद्धा आपल्याला यूज करायचं आहे. आर इंटू एफ किंवा एफ इंटू आर. तो इज इक्वल टू एफ इंटू आर. आर जे असतं फोर्स, एफ जे असतं ते फोर्स असतं. एफ जे असतं ते फोर्स असतं. कोणतं फोर्स आहे, ज्यामुळं अशा पद्धतीने ट्विस्ट होते, ज्यामुळं की त्या स्ट्रिंग वरती फोर्स ऍक्ट होऊन टॉर्क प्रोड्यूस होतोय. येते का लक्षात, ते फोर्स. आणि आर म्हणजे काय तर डिस्टन्स. आर म्हणजे काय तर डिस्टन्स आहे. डिस्टन्स कसलं, परपेंडिक्युलर डिस्टन्स. कसलं डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स. कोणाला परपेंडिक्युलर डिस्टन्स, तर त्या स्ट्रिंगला. म्हणजे समजा हे अशी स्ट्रिंग आहे आणि हा असा बार आहे. या बारवरती कोणत्या डायरेक्शननी फोर्स ऍक्ट होते, अशा डायरेक्शननी फोर्स ऍक्ट होते. ह्या डायरेक्शननी फोर्स ऍक्ट होते, ह्या डायरेक्शननी फोर्स ऍक्ट होते. आणि याची जी लेंथ असते ते म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स या डायरेक्शनने ऍक्ट होते, अशा पद्धतीने फोर्स ऍक्ट होते. त्याचबरोबर या डायरेक्शनने एक फोर्स ऍक्ट होते. हे फोर्स या डायरेक्शनने होते, तर हे फोर्स या डायरेक्शनने होते. इमॅजिन करा, या डायरेक्शनने आणि हे फोर्स या डायरेक्शनने. मग हे फोर्सची डायरेक्शन झाली आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे हे झालं लेंथ, जे की या रॉडची लेंथ आहे कॅपिटल एल. मग हे जर आपल्याला इथं रिप्रेझेंट करायचं असेल तर टो इज इक्वल टू एफ इंटू एल अशा पद्धतीने आपण रिप्रेझेंट करू शकत असतो. त्याचबरोबर हे एल इज इक्वल टू आर इंटू पी. आता पी म्हणजे काय आहे, मोमेंटम आहे, लिनियर मुवमेंट. पी म्हणजे काय आहे, लिनियर मुवमेंटम. हे आपण पाठीमागं बघितलेलं आहे, केपलर्स लॉ, सेकंड केपलर्स लॉ सोडवत असताना एल इज इक्वल टू आर क्रॉस पी हे यूज केलेलं आहे, किंवा आर इंटू पी हे यूज केलेलं आहे. आर म्हणजे काय असतं, डिस्टन्स असतं. पी म्हणजे काय असतं, मोमेंटम असतो. एल म्हणजे काय रे, लिनियर मुवमेंटम. एल म्हणजे काय, लिनियर मुवमेंटम. आणि पी म्हणजे काय, मुवमेंट. सॉरी, पी म्हणजे लिनियर मुवमेंटम झाला आणि एल म्हणजे अँग्युलर मुवमेंटम झाला. बघा, कन्फ्युजन करून घेऊ नका, मी सांगताना चुकीचं सांगितलं. एल म्हणजे काय, एल म्हणजे लिनियर असं वाटलं, पण एल म्हणजे लिनियर नसून काय आहे, अँग्युलर मुवमेंटम आहे, रोटेशनल मुवमेंटम आहे. आणि पी कसला आहे, लिनियर मुवमेंटम आहे. पी कसा आहे, लिनियर मुवमेंटम आहे. पी म्हणजे काय असतं, मुवमेंटम. मुवमेंटम म्हणजे काय असतं, मास इंटू व्हेलॉसिटी. मुवमेंटम म्हणजे काय असतं, मुवमेंटमचा फॉर्म्युला विचारला तर मास इंटू व्हेलॉसिटी. त्या ऑब्जेक्टचं मास आणि त्या ऑब्जेक्टला असणारी व्हेलॉसिटी, त्याला म्हटलं जातं मुवमेंटम, त्या दोन्हीच्या प्रोडक्टला. तर अँग्युलर मोमेंटमचं रिलेशन काय असतं, आर क्रॉस पी. आर म्हणजे काय असणार आहे, डिस्टन्स असणार आहे. पी म्हणजे काय असणार आहे, लिनियर मोमेंटम असणार आहे. या दोघांचा प्रोडक्ट केला म्हणजे तुम्हाला अँग्युलर मोमेंटम भेटतो. त्या ऑब्जेक्टचा अँग्युलर मोमेंटम फाइंड करायचा असेल, समजा एक ऑब्जेक्ट आहे, अशा पद्धतीनं एक ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट अशा पद्धतीनं रिव्हॉल्व करते किंवा रोटेट होते असं समजूया. मग या ऑब्जेक्टचा जर तुम्हाला अँग्युलर मोमेंटम फाइंड करायचा असेल, अँग्युलर मोमेंटम फाइंड करायचा असेल
तर तुम्ही काय लिहू शकता, L इज इक्वल टू आर इंटू पी. पी म्हणजे काय असणार आहे, लिनियर मोमेंटम असणार आहे. लिनियर मोमेंटम म्हणजे कोण आहे, मास इंटू व्हेलोसिटी. मास इंटू व्हेलोसिटी इंटू आर. आर म्हणजे डिस्टन्स. या तीनचा प्रोडक्ट केला म्हणजे तुम्हाला अँग्युलर मोमेंटम भेटत असतो. चला आता महत्त्वाच्या पॉईंटकडे येऊया. हे जे सायंटिस्ट होते, कोणते सायंटिस्ट, हेनरी कॅव्हेंडिश यांनी कधी याचा शोध लावलेला आहे बघा, 1798 मध्ये. कशाचा शोध लावला, काय शोधून काढलं, तर जी ची व्हॅल्यू किती आहे, 6.67408 इंटू 10 टू द पॉवर -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ही जी ची व्हॅल्यू हेनरी कॅव्हेंडिश यांनी फाइंड करून दाखवली. कधी, 1798 मध्ये. पण ऍक्च्युली हेनरी कॅव्हेंडिश ही व्हॅल्यू फाइंड करत नव्हते. हेनरी कॅव्हेंडिश काय करत होते, तर मास ऑफ द अर्थ आणि डेन्सिटी ऑफ द अर्थ याच्यावरती एक्सपेरिमेंट करत होते. आणि ते करत असताना त्यांनी ही व्हॅल्यू फाइंड केलेली आहे. ऍक्च्युली ते जीचीच व्हॅल्यू फाइंड करायची, जीच्याच पाठीमागे लागले होते असं नाही. न्यूटन यांनी यांच्या अगोदर 100 वर्षापूर्वी, अप्रॉक्सिमेट 100 वर्षापूर्वी, F इज इक्वल टू जी इंटू एम अपॉन आर स्क्वेअर हे इक्वेशन लिहिलं होतं यांच्या अगोदर 100 वर्षापूर्वी. मात्र त्यांना जी ची व्हॅल्यू फाइंड करता आली नव्हती. कोणाला, न्यूटन यांना फाइंड करता आली नव्हती. न्यूटन यांनी सांगितलं जे हा काहीतरी कॉन्स्टंट आहे, पण त्याची व्हॅल्यू त्यांनी सांगितली नव्हती. त्याची व्हॅल्यू मात्र कोणी फाइंड करून दाखवली, हेनरी कॅव्हेंडिश यांनी फाइंड करून दाखवली. हेनरी कॅव्हेंडिश हे खूप फेमस सायंटिस्ट होते. खूप सारं यांनी वर्क केलेलं आहे. केमिस्ट्रीमध्ये सुद्धा खूप सारं वर्क केलेलं आहे. नायट्रोजनचं प्रमाण, वातावरणातील नायट्रोजनचं प्रमाण किंवा ऑक्सिजनचं प्रमाण असेल किंवा पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण असेल किंवा पाणी, याचा सुद्धा शोध हेनरी कॅव्हेंडिश यांनी लावलेला आहे. केमिस्ट्रीमध्ये खूप सारं महत्त्वाचं मोलाचं योगदान यांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर फिजिक्समध्ये सुद्धा यांनी खूप सारं महत्त्वाचं काम केलेलं आहे. हा जी यांनी जर फाइंड केला नसता तर आपल्याला अद्यापपर्यंत जी हाच कॉन्स्टंट आहे असं मानून चालवावं लागलं असतं. पण यांनी खूप महत्त्वाचं काम तिथं केलेलं आहे. बघा, हा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, F इज इक्वल टू जी इंटू एम अपॉन आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मग याचं जर रिलेशन तुम्हाला असं विचारलं, when F इज इक्वल टू जी, कधी असणार आहे F इज इक्वल टू जी, त्यावेळेस आपण असं म्हणू शकतोय, if m इज इक्वल टू 1 and r इज इक्वल टू 1. म्हणजे या तिन्ही टर्म, हे कॅपिटल एम असेल, स्मॉल एम असेल, ते 1 असेल. म्हणजे हे दोन्ही युनिट मासेस असतील. त्याचबरोबर त्यांच्या जे मधलं डिस्टन्स आहे, समजा हे एम आणि हे एक एम आहे, मास, आणि यांच्या दोघांच्या मधलं जे डिस्टन्स आहे ते सुद्धा 1 मीटर आहे. आणि हे मास सुद्धा 1 kg आहे. त्यावेळेस F इज इक्वल टू जी होईल. हे रिलेशन सुद्धा तुम्हाला विचारतात ऑब्जेक्टिव्हला, तुम्ही लक्षात ठेवा फक्त. पुढे बघा, आता मेन मुद्द्याकडे येऊया. त्यांनी कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन्स करत गेली आणि कशा पद्धतीनं जी ची व्हॅल्यू त्यांना फाइंड करता आलेली आहे. खरं तर हे जी ची व्हॅल्यू फाइंड करत नव्हते, ते काय करत होते, एक्सपेरिमेंट करत होते. आणि एक्सपेरिमेंट करून काय करणार होते, अर्थचं जे मास आहे, त्याचबरोबर अर्थची जी डेन्सिटी आहे, त्याचा व्हॉल्यूम आहे, हे फाइंड करण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र त्यांच्याकडून योगायोगानं जी ची व्हॅल्यू सुद्धा फाइंड करण्यात आली. पुढे बघा, आता हे माहित आहे, F इज इक्वल टू जी इंटू एम अपॉन आर स्क्वेअर. हे इक्वेशन आपल्याला माहित आहे. हे झालं फोर्स. हे कसलं फोर्स झालं, लिनियर फोर्स झालं. आता काय करूया आपण, हे जे टॉर्क आहे, टॉर्क हे सुद्धा एक प्रकारचं फोर्स आहे. पण ते कसलं फोर्स आहे, अँग्युलर फोर्स आहे. मग अँग्युलर फोर्सचं रिलेशन आपण लिहूया, टो इज इक्वल टू F इंटू एल. काय आहे बघा, फोर्स इंटू एल म्हणजे काय असणार आहे रे, एल म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स. एल म्हणजे काय, परपेंडिक्युलर डिस्टन्स. मगाशी मी इथं फॉर्म्युला लिहिला होता ना, टो इज इक्वल टू आर क्रॉस एफ. एफ म्हणजे काय, फोर्स, आणि आर म्हणजे काय, डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स. कोणाला, फोर्सला परपेंडिक्युलर असणारं डिस्टन्स. फोर्स ज्या डायरेक्शनमध्ये लागते त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन. म्हणजे फोर्स जर या डायरेक्शनला लागत असेल तर त्याला हे परपेंडिक्युलर असणारं डिस्टन्स असं.
येते का लक्षात बघा. म्हणजे उदाहरणार्थ हा ॲक्सिस असेल आणि ही ऑब्जेक्ट असेल, ही ऑब्जेक्ट किंवा हे मास आहे, हे मास एम आहे. समजा या डायरेक्शन त्याचं या डायरेक्शन आपण फोर्स लावत असेल तर हे झालं त्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स या डायरेक्शननं आणि त्याचं जे डिस्टन्स आहे ते यांच्यामध्ये किती डिग्रीचा अँगल क्रिएट होईल, 90 डिग्रीचा अँगल क्रिएट होईल. म्हणजे हे एकमेकाला परपेंडिक्युलर झाले. येते का लक्षात तुमच्या. मग इथं आपण घेऊ शकतो हे परपेंडिक्युलर डिस्टन्स. बघा आता हा रॉड आहे, रॉडला अशा पद्धतीनं फोर्स ऍक्ट होणार आहे रॉडवरती. ज्यावेळेस एखादी लार्ज मास त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार, त्याच्या जवळ येणार आहे. मग त्यामुळे इथं आपण काय घेऊ शकतो, एफ इंटू एल. पुढे बघा एफ म्हणजे कसलं फोर्स आहे रे इथं. एफ म्हणजे जे फोर्स आहे ते याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट कशामुळे होणार आहे, कशामुळे डिस्प्लेसमेंट होणार आहे. हा जो रॉड आहे तो कशामुळे डिस्प्लेस होईल, कशामुळे अट्रॅक्ट होणार आहे M1 M2 कडे, कारण तिथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन अप्लाय होणार आहे. म्हणजे या लार्ज मासेसवरून लार्ज मासेसकडून स्मॉल मासेसकडे फोर्स अप्लाय केले जाणार आहे, अट्रॅक्शन फोर्स अप्लाय केलं जाणार आहे. आणि त्यामुळे हे जे स्मॉल मासेस आहेत ते काय करतील, खेचले जातील. हे M2 जे मास आहे, स्मॉल M2 जे मास आहे ते कॅपिटल M2 कडे खेचलं जाईल. हे स्मॉल M1 मास आहे ते कॅपिटल M1 कडे खेचलं जाणार आहे. आणि ते फोर्स आपण जर रिप्रेझेंट करायचं झालं तर कशाने रिप्रेझेंट करू शकतोय, तर या फॉर्म्युल्याने रिप्रेझेंट करू शकतो. मग टो इज इक्वल टू आपण असं लिहू शकतोय का रे, एफच्या ठिकाणी जर ही किंमत ठेवली G इंटू M अपॉन R स्क्वेअर इंटू एल, असा फॉर्म्युला लिहू शकतोय का. एफच्या ठिकाणी ही किंमत ठेवली, इंटूच्या ठिकाणी इंटू एलच्या ठिकाणी एल, असं लिहू शकतोय की नाही. लक्षात आलं का बघा तुमचं. पुढे बघा आता काय, हे जे टॉर्क असतं ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. हे जे टॉर्क असतं ते कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं रे, टॉर्क जे असतं ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँगल ऑफ ट्विस्टेड किंवा अँगल ऑफ ट्विस्टेड किंवा ट्विस्टेड अँगलशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. का बरं, कशामुळं, कारण हे जेवढं टॉर्क लागणार आहे तेवढाच अँगल इथं क्रिएट होणार आहे. येते का लक्षात बघा. याच्यावर हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन अप्लाय होणार आहे, पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन अप्लाय झाल्यानंतर काय प्रोड्यूस होईल, टॉर्क प्रोड्यूस होईल. टॉर्क ही सुद्धा एक फोर्स आहे, पण कसलं फोर्स आहे, अँग्युलर फोर्स आहे. कारण याचे अँग्युलर मोशन होणार आहे, अँग्युलर मध्ये मुवमेंट होणार आहे, अँग्युलर मध्ये डिस्प्लेसमेंट होणार आहे. येते का लक्षात तुमच्या बघा. म्हणजे याच्यावरती या डायरेक्शनला फोर्स अप्लाय होणार आहे, म्हणजे टॉर्क प्रोड्यूस होणार आहे. टॉर्क म्हणजेच कसला आहे, अँग्युलर फोर्स आहे. मग इथं काहीतरी अँगल क्रिएट होईल की नाही, मिरर डिस्प्लेस होईल. मिरर डिस्प्लेस झाला, याची पोझिशन चेंज होईल. याची पोझिशन चेंज झाली म्हणजे इथं अँगल क्रिएट झाला. इथं जो अँगल क्रिएट होणार आहे तो आपण याच्यावरती मेजर करू शकत असतोय, या स्केलवरती मेजर करू शकत असतोय. त्यामुळे तर ही सर्व अरेंजमेंट केलेली आहे. पुढे बघा, डायरेक्टली प्रोपोर्शनल थिटा असेल, मात्र टो इज इक्वल टू केलं तर आपल्याला एक कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करावा लागतो. आणि तो कॉन्स्टंट कोण असणार आहे, तर के असणार आहे. के म्हणजे काय झाला, तर रिस्टोरिंग फोर्स झाला. काय झाला, के काय झाला, रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्स पर युनिट अँगल, पर युनिट अँगल. रिस्टोरिंग फोर्स पर युनिट अँगल असणार आहे के. हा जो की कोएफिशियंट असणार, कोएफिशियंट ऑफ रिस्टोरिंग फोर्स पर युनिट अँगल असं म्हटलं तरी चालू शकेल. आणि हा थिटा म्हणजे काय असणार आहे, अँगल असणार आहे. त्या कशाचा अँगल, ओरिजिनल पोझिशन आणि फायनल पोझिशन मध्ये क्रिएट झालेला अँगल असणार आहे. तो अशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो आपण के इंटू थिटाने. मग याच्याशी कम्पेअर करा, इथंही टो इज इक्वल टू काय आहे, के थिटा आहे, आणि इथं काय आहे, टो इज इक्वल टू किंवा टॉर्क इज इक्वल टू एफ इंटू एल आहे. हे दोन्ही आपण इक्विव्हॅलेंट आहेत असं लिहू शकतोय. या दोघांचं कंपॅरिझन करा. यावरून आपण हे इक्वेशन लिहिलं आणि यावरून आपण हे इक्वेशन लिहिलं. हे दोघं जर कम्पेअर केले तर आपल्याला काय लिहिता येईल, के थिटा इज इक्वल टू जी इंटू यम अपॉन आर स्क्वेअर इंटू एल असं लिहिता येऊ शकतंय का, लिहिता येऊ शकतंय. कारण टो इज इक्वल टू हे आहे आणि टो इज इक्वल टू के थिटा आहे. म्हणजे लेफ्ट साईड इक्वल आहेत म्हणजे राईट साईड सुद्धा इक्वल आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणून के थिटा इज इक्वल टू जी इंटू यम इंटू एल अपॉन आर स्क्वेअर असं इक्वेशन आपण लिहू शकतो. पुढे बघा काय करता येईल, हे जर इकडे ट्रान्सफर केलं आणि जी तिथंच ठेवला, जी जर तिथंच ठेवला आणि या बाकीच्या सर्व टर्म म्हणजे कोणत्या, या टर्म बघा, या टर्म जर आपण इकडे ट्रान्सफर केल्या तर काय होणार आहे, के थिटा इंटू आर स्क्वेअर अपॉन कॅपिटल एम इंटू स्मॉल एम.
म्हणजे जी इज इक्वल टू के इंटू थिटा इंटू आर स्क्वेअर असं लिहिता येऊ शकतं. त्याचबरोबर स्मॉल एम इंटू कॅपिटल एम असेही लिहिता येऊ शकतं. आता आपण इथं युनिटचा अभ्यास करूया. हे न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर कसं युनिट आहे, कशा पद्धतीने लिहिता येते. के म्हणजे काय आहे रे ॲक्च्युली, इथं बघा बरं, के टो इज इक्वल टू के थिटा आहे. तेच आपण के इज इक्वल टू असं लिहू शकतोय का, टो अपॉन थिटा लिहू शकतोय का रे. थिटा इकडे ट्रान्सफर केला तर के ची व्हॅल्यू भेटेल, के इज इक्वल टू टो अपॉन थिटा. मात्र टो जो आहे तो काय आहे, फोर्स इंटू लेंथ आहे, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. मग फोर्स कशामध्ये मेजर करतात, न्यूटनमध्ये मेजर करतात. लेंथ कशामध्ये मेजर करतात ते मी इथं लिहितो, एफ इंटू एल. थिटा कशामध्ये मेजर केला जातो, थिटा पण आहे तसं लिहितो, पण थिटा म्हणजे अँगल असणार आहे. आणि अँगल कशामध्ये मेजर केला जातो, याचा युनिट असेल तर रेडियन मेजर केलं जातं किंवा डिग्रीमध्ये मेजर केला जातो. आता एफ म्हणजे काय, फोर्स आहे, न्यूटनमध्ये मेजर केला जाईल. लेंथ काय आहे, लेंथ परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे लेंथ आहे आणि ते मीटरमध्ये मेजर केलं जाईल. आणि थिटा रेडियनमध्ये मेजर केला जाईल किंवा डिग्रीमध्ये मेजर केलं जाईल. तेच मी इथं ठेवू शकतो. केच्या ठिकाणी जर हे ठेवलं तर बघा काय येऊ शकतं, के इज इक्वल टू एफ अपॉन एफ इंटू एल अपॉन थिटा इंटू आर स्क्वेअर अपॉन इथं काय राहिलं रे, एल राहिलं होतं, बरोबर आहे. अपॉन हे यमचं काय येणार आहे, बरं तात्पुरते एम इंटू एल असं घेऊयात. पुढं बघा आता इथंच हेच इक्वेशन मी इथं घेतो, न्यूटन मीटर अपॉन रेडियन इंटू या थिटाचा एक रेडियन येईल, त्यानंतर आर स्क्वेअर म्हणजे मीटर स्क्वेअर अपॉन या यमचा के जी, या यमचा पण के जी आणि एलचा काय येणार आहे, मीटर येणार आहे. रेडियन गेट कॅन्सल, न्यूटन मीटर इंटू मीटर स्क्वेअर अपॉन के जी इंटू के जी स्क्वेअर आणि हे इंटू मीटर गेट कॅन्सल अगेन आणि न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन के जी स्क्वेअर. हे युनिट आहे का बघा, आहे का युनिट, न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर, न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर. येते का लक्षात बघा. हे अशा पद्धतीनं हे जीचं युनिट होईल. पुढं बघा, हे रिमूव्ह करतो. तुमच्या लक्षात आलं कशा पद्धतीनं लिहिलंय ते. बघा, के थिटा इंटू आर स्क्वेअर इंटू यम इंटू यम कॅपिटल यम स्मॉल यम एल परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. के म्हणजे काय आहे हे आपण ऑलरेडी बघितलं. पण हा जो के आहे तो कोण आहे, कोएफिशियंट ऑफ रिस्टोरिंग फोर्स पर युनिट अँगल. हा अजून एक मेथडने आपण डिफाईन करू शकतो, फाइंड करू शकतो. तो बघा कशा पद्धतीनं आहे, तर टी स्क्वेअर इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट आय अपॉन के अशा पद्धतीने. सॉरी, टी स्क्वेअर नव्हे, टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट आय अपॉन के अशा पद्धतीने. टी म्हणजे काय आहे, पिरियड आहे. किती पिरियड लागणार आहे याला ऑसिलेट होण्यासाठी, किती पिरियड लागणार आहे. हा समजा याला फोर्स लागलं, काहीतरी फोर्स लागलं आणि अशा पद्धतीने अट्रॅक्ट झाला, म्हणजे हा जो मास M2 जो आहे तो इथं येऊन पोचला, हा M1 जो आहे तो इथे येऊन पोचला. येते का लक्षात. आणि परत आता बघा, हे कोणामुळे होणार आहे, या फोर्समुळे होणार आहे. ह्या फोर्समुळं हा जो स्ट्रिंग आहे, ही जी स्ट्रिंग आहे, इलेक्ट्रिक स्ट्रिंग आहे, ट्विस्ट होईल इथं येऊन पोचेल. हा बार जो आहे या पोझिशनला आहे, इक्विलिब्रियम पोझिशनला आहे, तो कोणत्या पोझिशनला येईल, या पोझिशनला येईल. हा M2 या पोझिशनला येईल. पण याच्यामध्ये काहीतरी रिस्टोरिंग फोर्स आहे, बरोबर आहे की नाही. रिस्टोरिंग फोर्स आहे, याची इलास्टिक प्रॉपर्टी आहे आणि त्यामुळे काय होणार आहे, थोड्या वेळानं हे रिस्टोरिंग फोर्स ज्यावेळेस यप इतकं होईल त्यावेळेस काय होणार आहे, परत बॅकवर्ड डायरेक्शन मुवमेंट होणार आहे, परत बॅकवर्ड डायरेक्शन मोशन होणार आहे. ही फॉरवर्ड डायरेक्शन आपण मोशन धरली, ही फॉरवर्ड डायरेक्शन मोशन धरली तर परत बॅकवर्ड डायरेक्शन मोशन होणार आहे आणि परत आहे ते इनिशियल पोझिशनला येणार आहे हा रॉड. आणि याच्यासाठी किती वेळ लागतो, तो म्हणजे टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट आय अपॉन के. हे कोणत्याही बुकमध्ये तुम्हाला भेटणार नाही. टी इज इक्वल टू 2 पाय, आता टीचा स्क्वेअर केला तर 2 पाय स्क्वेअर होईल, म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 होईल. टीचा जर स्क्वेअर केला तर या सर्व टर्मचा स्क्वेअर होणार आहे.
2चा स्क्वेअर 4 होईल, पायचा स्क्वेअर पाय होईल आणि हे अंडर रूट निघून जाईल, म्हणजे आय अपॉन के अशी टर्म होईल. मग के इकडे ट्रान्सफर करा, म्हणजे इथं आपल्याला के वापरायचा जो आहे तो कशा पद्धतीनं येतोय, कशा पद्धतीनं त्याने आणला होता आणि कशा पद्धतीने त्याची व्हॅल्यू इथं पुटअप केली होती हे आपल्याला बघायचं आहे. के इज इक्वल टू आणि टी इकडे ट्रान्सफर होईल, मग 4 पाय स्क्वेअर इंटू आय अपॉन टी स्क्वेअर असा फॉर्म्युला तयार होईल. टी इकडे टी स्क्वेअर जो आहे तो इथे ट्रान्सफर झाला, के जो आहे तो इकडे आपण ट्रान्सफर केला, त्यामुळे के इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर आय अपॉन टी स्क्वेअर असा फॉर्म्युला तयार झाला. आता बघा, आठवतंय का मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय असतो आणि तो आपल्याला फॉर्म्युला इथे लिहून घेतला होता, आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर, आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. मग हा जो आय आहे तो आपल्याला इथं वापरायचा आहे, पण आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर लिहिता येईल का? नाही लिहिता येणार. का बरं? कारण काय आहे बघा, इथं सेंटर आहे, इथे एक मास आहे, इथे एक मास आहे आणि या सेंटर पासून इथून इथपर्यंतचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि इथून इथपर्यंतचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा वेगळा वेगळा असणार आहे. यांची आपल्याला ॲडिशन करावी लागणार आहे आणि मग कंप्लीट मोमेंट ऑफ इनर्शिया क्रिएट होईल. मग आय इज इक्वल टू, आता या सेंटरपासून टोटल डिस्टन्स पाहिलं तर कॅपिटल एल आहे, मग सेंटरपासून इथपर्यंतचा डिस्टन्स L/2 असणार आहे, एलच्या निम्म असणार आहे म्हणजे L/2 असणार आहे. इथून इथपर्यंतचा डिस्टन्स सुद्धा L/2 असणार आहे, जे की इथं शो केलेलं आहे किंवा इथं शो केलेलं आहे, बघू शकताय तुम्ही. तर बघा एम आर स्क्वेअर, आर स्क्वेअर म्हणजे काय रे? L/2चा स्क्वेअर येणार आहे. डिस्टन्स म्हणजे आर प्लस एम आर स्क्वेअर म्हणजे काय? L/2चा स्क्वेअर. अगेन पुढे बघा, हे एम प्लस एम 2m, एलचा स्क्वेअर एल स्क्वेअर, 2चा स्क्वेअर कॉमनली घेतोय आपण 4, 2 टू द 4 म्हणजे काय राहील रे? एम एल स्क्वेअर अपॉन 2 ही टर्म राहील. कशाबरोबर? आय बरोबर. आय बरोबर ही जर टर्म राहिली, आयच्या ठिकाणी जर ही टर्म आपण लिहिली, हे तुम्ही कॉपी करून घ्या, मी इथं रिमूव्ह करतोय. बघा काय होणार आहे, 4 पाय स्क्वेअर इंटू आयच्या ठिकाणी काय येणार आहे? एम एल स्क्वेअर अपॉन 2 अशी टर्म येणार आहे आणि हे टी स्क्वेअर आहे तिथंच राहील. पुढे बघा 2 1 ज 2, 2 2 ज 4 म्हणजे 2 पाय स्क्वेअर इंटू एम एल स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर हे फायनल आन्सर भेटेल. कशाला? के इज इक्वल टू ही व्हॅल्यू आपल्याला भेटेल. के इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर, 2 ची किंमत आपल्याला माहित आहे 2च असणार, पाय स्क्वेअरची किंमत 3.14 त्याचा स्क्वेअर, त्यानंतर एम म्हणजे काय असणार आहे? स्मॉल एम, मास असणार आहे स्मॉल मास. एल स्क्वेअर म्हणजे काय? या दोघांच्या मधलं डिस्टन्स जे आहे, लेंथ जी आहे, त्या बारची जी लेंथ आहे, रॉडची जी लेंथ आहे त्याचा स्क्वेअर. टी स्क्वेअर म्हणजे काय? तर या पोझिशन पासून या पोझिशन पर्यंत जाणं आणि परत त्याच पोझिशनला ओरिजिनल पोझिशनला येणं, याच्यासाठी जो लागणारा पिरियड आहे म्हणजे तो टी स्क्वेअर झाला. तो सुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकणार आहे, म्हणजे त्यांनी कॅल्क्युलेट केला होता तो सुद्धा आणि मगच त्यांनी या व्हॅल्यूपर्यंत पोहोचलेले आहेत. येते का लक्षात? बघा के ची व्हॅल्यू त्यांनी फाइंड केली होती आणि त्यामुळं ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत. पुढे बघा जी इज इक्वल टू केच्या ठिकाणी जर व्हॅल्यू मी ठेवली काय होईल बघा, जी इज इक्वल टू केच्या ठिकाणी ठेवलं 2 पाय स्क्वेअर इंटू एम एल स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर असं केच्या ठिकाणी ठेवलं. पुढं काय आहे? इंटू थिटा आहे, त्यानंतर पुढं काय आहे? इंटू आर स्क्वेअर आहे अपॉन काय आहे? कॅपिटल एम इंटू स्मॉल एम इंटू एल आहे. आता बघा आपण जी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर इंटू एम इंटू एल स्क्वेअर इंटू थिटा इंटू आर स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर. आता हे इथंच कॅन्सल करू शकतोय पण तुमच्या लक्षात येणार नाही, म्हणून मी काय करतो, याला डिवाइडेड बाय 1 आहे असं समजतो आणि याला मल्टिप्लाय करतो आणि मग काय, या हे जर मल्टिप्लाय केलं उलटून गुणिले होईल आणि मग काय लिहिता येईल आपल्याला? इंटू एम इंटू स्मॉल एम इंटू एल असं लिहिता येईल. पुढं बघा आता स्मॉल एमला हा एम कॅन्सल करू शकतोय, त्याचबरोबर एलला या एल स्क्वेअर मधलाही कॅन्सल करू शकतोय, त्याचबरोबर पुढं बघा काय राहते? एम इंटू टी स्क्वेअर राहते. जी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर, यातला एल स्क्वेअर मधला एल राहील, यातला थिटा राहील, हा आर स्क्वेअर राहील
अपॉन कॅपिटल यम आणि टी स्क्वेअर एवढी टर्म राहील. आणि या टर्ममध्ये या सर्व जर व्हॅल्यू पुटअप केल्या तर आपल्याला फायनल जीची व्हॅल्यू भेटणार आहे. आणि जीची व्हॅल्यू किती भेटणार आहे 6.67408 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर भेटणार आहे. बघा ऑलरेडी आपण युनिट फाइंड केलं होतं. जी इज इक्वल टू 2 पाय आहे. 2 पाय स्क्वेअरची म्हणजे 2 म्हणजे 2च असणार आहे. पाय स्क्वेअर म्हणजे 6.24 काहीतरी असेल म्हणजे 3.14चा स्क्वेअर 6.28 येईल. त्यानंतर पुढं बघा यल म्हणजे काय रॉडची लेंथ झाली. थिटा म्हणजे काय आहे इथं प्रोड्यूस होणारा अँगल जो की आपण इथं मेजर करू शकतो स्केलवरती तो थिटा. त्यानंतर आर स्क्वेअर म्हणजे काय आहे आर स्क्वेअर बघा या दोघांच्या मधलं जे डिस्टन्स आहे या सेंटरपासून याच्या सेंटरपर्यंतचं डिस्टन्स किंवा याच्या सेंटरपासून याच्या सेंटरपर्यंतचं डिस्टन्स ते दोन्ही सेम डिस्टन्स असणार आहे त्याचा स्क्वेअर. त्याचबरोबर यम म्हणजे काय कॅपिटल यम म्हणजे या दोन्हीचं मास सेम असणार आहे ते काय असणार आहे कॅपिटल यम असणार आहे. टी स्क्वेअर म्हणजे काय तुम्हाला मी ऑलरेडी मागाशी सांगितलं. काय सांगितलं इथून इथपर्यंत जाणं व परत त्याच पोझिशनला येणं हा टोटल टाइम झाला आणि तो टोटल टाइम म्हणजे टी स्क्वेअर झाला. या सर्व गोष्टींचा जर अभ्यास केला आज सुद्धा अभ्यास केला तर जीची व्हॅल्यू आपल्याला 6.67408 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर एवढी मिळू शकते. आणि त्यांना अशा पद्धतीनंच व्हॅल्यू भेटली होती. अशा पद्धतीनंच त्यांना ही व्हॅल्यू मिळाली होती. कोणाला हेनरी कॅव्हेंडिश यांना. येते का लक्षात बघा तुमच्या. ठीक आहे काही अडचणी आहेत का जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकताय. मी तुम्हाला त्यांचे ॲन्सर्स रिप्लाय करेन किंवा कॉल करून सांगेन. तुम्ही विचारू शकताय काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे.